Cancer Healer Center, a new beginning. पुण्यात उद्योजकांना खंडणी आणि ब्लॅकमेल केल्याच्या अनेक तक्रारी. उद्योजकांना कुणीही त्रास देत असल्यास तो कोणत्याही पक्षाचा असो, मकोका लावू, गृहमंत्री फडणवीसांचा इशारा. घरगुती हिंसाचार प्रकरणात करुणा मुंडेंचे धनंजय मुंडेंवरील आरोप कोर्टाकडून मान्य. करुणा मुंडेंना दरमहा 1.25 लाख तर मुलगी शिवानी मुंडेला 75,000 पोटगी देण्याचे वांद्रे न्यायालयाचे आदेश. प्रकरणाचा निकाल येईपर्यंत धनंजय मुंडेंनी कोणताही घरगुती हिंसाचार करू नये, वांद्रे कोर्टाचे निर्देश. धनंजय मुंडे दोषी असल्याचं कोर्टाने म्हटलेलं नाही. कोर्टाचा आदेश फक्त अंतरिम पोटगीचा. धनंजय मुंडेंच्या वकिलांचं स्पष्टीकरण. आज मला अधिकृतपणे धनंजय मुंडेंच्या पत्नीचा दर्जा मिळाला. करुणा मुंडेंकडून न्यायालयासह वकिलांचे आभार. दरमहा 15 लाखांच्या पोटगीसाठी हायकोर्टात याचिका करणार. करुणा मुंडेची TV9 मराठीला प्रतिक्रिया. अक्षय शिंदेच्या कुटुंबियांकडून केस लढण्यास नकार. आमच्यावर कुणाचाही दबाव नाही. धावपळ जमत नसल्याने केस लढू शकत नाही. अक्षय शिंदेच्या कुटुंबियाची कोर्टाला विनंती. वाल्मी कराडच्या बातम्या पाहिल्याने अशोक मोहिते नावाच्या तरुणाला मारहाण. तुझा संतोष देशमुख करू. लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करत दोघांकडून धमकी. मारहाण करणारे तरुण आरोपी कृष्ण आंधळेचे मित्र असल्याची माहिती. वाल्मी कराडची बातमी का बघतो असा विचार समर्थकांकडून आमच्या मुलाला मारहाण. पोलिसांकडून तक्रार घेण्याचाही विलंब झाला. अशोक मोहितेच्या कुटुंबियांचा आरोप. सुरेश धसांनी अशोक मोहितेच्या मारहाणीचा मुद्दा मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवावा. प्रत्येक स्तरावर गुंडगिरी फक्त वाल्मी कराडचं भजन करून चालणार नाही. संजय राऊतांचा हल्लाबोल. आयकर खात्यानं माहिती घेऊनच संजीवराजे निंबाळकरांवर छापा टाकला असेल मंत्री जयकुमार गोरेंचं वक्तव्य. तर छाप्यात काही सापडणार नाही, रघुनाथ राजेंचं प्रत्युत्तर. अभिनेता राहुल सोलापूरकर विरोधात शिवप्रेमी आक्रमक झाल्यानंतर पोलीस अलर्ट मोडवर. सोलापूरकरच्या पुण्यातील कडक पोलीस बंदोबस्त तैनात. छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेल्या वक्तव्यानंतर राज्यभरातून संताप. काही जण मुंबई लुटायला आलेत, पण आपण वाचवू. अमिश येतील त्याला बळी पडू नका. आपला वॉर्ड आणि संघटना मजबूत करा. उद्धव ठाकरेंच्या सर्व शाखा प्रमुख आणि उपविभागीय प्रमुखांना सूचना. पुण्यात लाडक्या बहिणींकडील कारची सोमवारपासून तपासणी होणार. 4 चाकी आढळल्यास योजनेतून नाव वगळण्यात येणार. आतापर्यंत 75,000 बहिणींच्या घरात 4 चाकी वाहनं असल्याची माहिती. सरकारने केवळ लाडक्या बहिणींच्या मतांचा वापर केला. रोहित पवारांची टीका. तर पैसे बंद होतील अशा बहिणींनी रस्त्यावर उतरण्याची गरज. बच्चू कडूंचं आवाहन. शिवभोजन थाळी योजना बंद केली जाणार असल्याच्या चर्चांमुळे छगन भुजबळांचं मुख्यमंत्र्यांना पत्र. योजना सुरूच ठेवा. दादा भुसेंसह संजय राऊतांची ही मागणी. नाशिक पालकमंत्रीपदाच्या वादामुळे जिल्हा नियोजन समितीची बैठक रखडली. निधीच्या नियोजनासह विकास कामांना फटका बसण्याची शक्यता. इतर जिल्ह्यांच्या DPDC बैठका संपन्न. नाशिकच्या पालकमंत्रीपदाच्या वादामुळे जिल्ह्याचं काम थांबलेलं नाही. प्रशासन आपलं काम करतंय. मंत्री दादा भुसेंकडून स्पष्ट. तर पालकमंत्रीपदाबाबत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री निर्णय घेणार असल्याची माहिती. Cancer Healer Center, a new beginning.